नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर RRBसाठी आपण जी काही GK प्रश्नसंचांची सिरीज चालू केलेली आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होत असेल आणि आपण आत्तापर्यंत जवळपास 28 भाग अपलोड केलेले आहेत. तर आपला जो भाग आहे आपण आत्तापर्यंत GKचे पार्ट कव्हर केलेले आहेत आणि गणित बुद्धिमत्ता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कव्हर करणं शक्य नाही आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एक नवीन बॅच अनाऊन्स करत आहोत. ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे जेवढे काही प्रश्न RRB NTPC अंतर्गत विचारण्यात आलेले आहेत ते सगळे प्रश्न टॉपिकनुसार या ठिकाणी कव्हर करण्याचा आमचा टीमने प्रयत्न केलेला आहे, करणार आहोत. येत्या 25 तारखेपासून हे बॅच किंवा त्याचे क्लासेस चालू करणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या टॉपिकचे प्रश्न शॉर्ट नोट्स दररोज 1 ते 2 तास संध्याकाळचा वेळ क्लास असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी आत्ताच संपर्क साधा. फी विशिष्ट आहे, ज्या ठिकाणी तुमची 60 मार्क व्यवस्थित सगळा अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत परीक्षेपर्यंत. तर ज्या विद्यार्थ्यांना हवं असेल किंवा जॉईन करायचं असेल तर कमेंटमध्ये नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन आत्ता जॉईन करा आणि फक्त 25 तारखेपर्यंत आम्ही म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत. बाकी 25 तारखेच्या नंतर तुमचा प्रवेश किंवा आम्ही स्वीकारणार नाही, कारण का लिमिटेड सीट आहेत आणि त्या तारखेपासून 25 तारखेपासून तुमचे क्लासेस वगैरे चालू होणार आहेत. तर ही एक अनाउन्समेंट आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन वगैरे करायचं असेल तर त्यांनी आत्ता संपर्क साधा, ज्या ठिकाणी तुमची 60 मार्काची परिपूर्ण तयारी होईल अशी काळजी आमची टीम घेणार आहे. आणि दररोज तुमचा क्लास अगदी दररोज जे काही प्रश्न असतील ते सगळे सोडवणार आहोत. तर काळजीपूर्वक जॉईन करून घ्या आणि आजचा भाग सुरू करण्या अगोदर टेस्ट वगैरे ज्यांनी जॉईन केले असेल करून घ्या. सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच प्रयत्नांना तुमचं प्रतिसाद जेवढं जास्त असेल तेवढं तुम्हाला आम्ही सगळी माहिती सगळं स्टडी मटेरियल कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक सविस्तर सगळं जॉईन करून घ्या. तर पहिला प्रश्न पहा काय म्हणतो, भारतीय रेल्वे अधिनियम कधी पारित करण्यात आला? तर भारतीय रेल्वे अधिनियम जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी 1890 मध्ये पारित करण्यात आलेला आहे. ऑलरेडी आपण पाहिलं, आय थिंक 1951 मध्ये काय झालं सगळ्यांना माहीत असेल, राष्ट्रीयकरण करण्यात आलं रेल्वेचं. त्यानंतर 1853 16 एप्रिल पहिली रेल्वे धावली गेली. हे रिपीट करण्याचं कारण काय, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी हे परत एकदा कानावर जाईल आणि वही पेन घेऊन तुम्ही बसत जा, हमेशा मी सांगत असतो. आता भारताला लागून असलेल्या देशांपैकी सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा देश कोणता? हा प्रश्न कमीत कमी 3 वेळा रिपीट झालेला आहे NTPCला. तर लक्षात असू द्या, भारताला लागून असलेल्या देशांपैकी सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा देश कोणता आहे? तर भूटान हा जो देश आहे सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, यांच्या राजधान्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. तर भूटानची राजधानी मी सांगतो थिम्पू. भूटानची राजधानी जी आहे ती थिम्पू आहे. त्यानंतर बांगलादेश वगैरे जर पाहिलं तर ढाका आहे. बांगलादेशचं का सांगत आहे, सर्वात जास्त सीमा आपल्या भारताची बांगलादेश या देशाला लागून आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं पाकिस्तानची काय आहे, इस्लामाबाद. लक्षात असू द्या, इस्लामाबाद. त्यानंतर हे जर पाहिलं नेपाळच्या बाबतीत पाहिलं सर्वांना माहीत असेल, सोपं आहे, काठमांडू. आता म्यानमारचे तुम्हाला कमेंट करायचं आहे, कमेंट अवश्य करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिला इंग्रज कारखाना हुंगळी या नदीच्या काठावर या ठिकाणी कोणत्या वर्षी स्थापन केला गेला किंवा कधी स्थापन केला गेला? तर मित्रांनो या ठिकाणी पहिला कारखाना जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केला. हा नदीच्या काठावर कधी स्थापन वगैरे केला तर 1651 मध्ये त्यांनी स्थापन केलेला आहे. हुंगळी नदी ही कुठे आहे, जर लक्षात आलं तर बंगाल. हे महत्त्वाचं आहे, पडला प्रश्न खूप वेळा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये प्रवेश कधी झालं, लक्षात असू द्या 1608 मध्ये. परंतु स्थापना वगैरे कधी झाली ईस्ट इंडिया कंपनीची, खूपदा प्रश्न पडतो तुम्हाला. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे ती 31 डिसेंबरला, लक्षात असू द्या, डिसेंबर जवळपास 1600 मध्ये या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. परंतु भारतामध्ये जो प्रवेश आहे या कंपनीचा 1608 मध्ये झालेला आहे, लक्षात असू द्या. आणि या ईस्ट इंडिया कंपनीने पहिली भारतीय कंपनी वगैरे कधी काढली असाही प्रश्न जर आला तर 1611 मध्ये.
आय थिंक मछलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी पहिली भारतीय कंपनी काढली, लक्षात असू द्या. हे सगळे छोटे छोटे की पॉईंट आहेत. त्यानंतर सिद्धी धमाल नृत्य कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित राज्याशी संबंधित आहे? तर सिद्धी धमाल नावाचं जे लोकनृत्य आहे ते मित्रांनो गुजरात या राज्याशी संबंधित आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नागालँडच्या बाबतीत जर विचार केला तर रेंगमा नावाचं लोकनृत्य फेमस आहे. लडाखच्या बाबतीत जर विचार केला तर एक खटोक चेन्मा अशा पद्धतीचं किंवा त्या लोकनृत्याचं नाव आहे खटोक चेन्मो म्हणून. त्यानंतर महाराष्ट्राचं ऑब्व्हियसली सर्वांना माहीत असावं लावणी, अतिशय प्रमुख असं लोकनृत्य आहे. त्यानंतर कोळी नृत्यसुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रमुख आहे. तर महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने असलेले मी प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहे. त्यासोबत जो गणित आणि बुद्धिमत्ताचा भाग आहे तो परिपूर्ण कव्हर आमची टीम करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्यवस्थित जॉईन करून घ्या. फीस वगैरे बरोबर ठेवलेली आहे, म्हणजे सगळ्यांना परवेड अशी, त्यामुळे काळजी करू नका. तर भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे जे आहे ते राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. लक्षात असू द्या, आंतरराष्ट्रीय आणीबाणी 352 कलम आहे आणि दुसरं जे आहे 356 कलम हे जे आहे ते मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. राष्ट्रपती किंवा राज्यातील आणीबाणी त्यालाच काय म्हणतात? राष्ट्रपती शासन राजवटसुद्धा म्हणतात. हा राष्ट्रपती जाहीर वगैरे करू शकतो 356 कलमानुसार. आणि अजून एक महत्त्वाचं, आर्थिक आणीबाणी, आर्थिक संकट वगैरे जेव्हा आलं राज्यावरील असो किंवा राष्ट्रावरील, तर 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी हे सगळे आणीबाणी लागू करण्याचं काम कोण करतं? राष्ट्रपती करतो. आणि राष्ट्रपती काय आहे? हा प्रथम नागरिक आहे, सर्वांना सांगितलं. त्यासोबत अजून एक महत्त्वाचं की तो काय आहे? फक्त आणि फक्त नामधारी प्रमुख आहे. लक्षात असू द्या, सगळं सत्ताधारी पक्ष वगैरे ज्या पक्षाची सत्ता वगैरे असते त्याचा जो काही प्रमुख असतो, म्हणजेच आपल्या देशाचा पंतप्रधान हा प्रमुख मुख्य असतो आणि त्याच्याच सूत्रानुसार हे राष्ट्रपती काम करत असतो. त्याला फक्त नामापुरते अधिकार वगैरे देण्यात आलेले आहेत. फक्त राष्ट्रपती आणीबाणीच्या बाबतीत तो स्वतः निर्णय वगैरे घेऊ शकतो की बाबा हे जर व्यवस्थित लागू नसेल किंवा आपल्या राज्याचा देशाचा कारभार जर सुरळीत चालत नसेल तर या ठिकाणी हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो. त्यानंतर खूप सारी कलमं आहेत, पण महत्त्वाचे कव्हर करावेत. आणि राज्यातील आणीबाणीची ही जी घोषणा जी आहे ती राष्ट्रपती करत असतो. राज्यपालसुद्धा कधी हा माहिती वगैरे दिल्यानंतरच, राज्यपाल जर म्हणत असेल की या राज्यामध्ये संविधानानुसार काम चालत नाही, हे जर राज्यपाल त्याला निदर्शनास आणून दिलं राष्ट्रपतीला, तर राष्ट्रपती त्या ठिकाणी आणीबाणी जाहीर करतो. तर लक्षात असू द्या, हे 3 कलम वगैरे लक्षात ठेवा, जास्त डीप नका जाऊ. त्यानंतर गांधी आयर्विन करार कधी झाला? तर हा लॉर्ड वगैरे व्हाईसरॉय वगैरे होता आपल्या भारताचा, तर त्याच्यामध्ये गांधी आणि आयर्विन करार जो आहे तो मित्रांनो कधी झाला? तर मार्च 1931 मध्ये. तर 1931 आय थिंक 5 मार्च आहे ते, 5 मार्च 1931 मध्ये जो आहे तो गांधी आयर्विन करार झालेला आहे. आणि अजून एक महत्त्वाचा करार आहे 24 सप्टेंबरला. आणि मी तुम्हाला काय म्हटलं की प्रत्येक मंथमध्ये महत्त्वाचे करंट अफेअर तुम्ही कव्हर करून घ्या म्हणून. 1932 मध्ये काय केलं? हे 24 सप्टेंबर 1932 मध्ये पहा, हा 31 हा 32 म्हणजे 2 वर्षात 2 करार झाले महत्त्वाचे. एरवाडा, मी मगाशी म्हटलं होतं की एरवाडा जे मुंबईमध्ये आहे ते चुकीचं आहे, पुण्यामध्ये आहे, त्याबद्दल माफी असू द्या. तरी पण मी कमेंटमध्ये पिन करत असतो, त्यामुळे कमेंट पिन करत जा, काही बाय मिस्टेक तोंडातून निघून जातं. तर 1932 मध्ये हा बाबासाहेबांसोबत यांनी करार केला. गांधी बाबासाहेब यांच्यासोबत एक करार झाला, जे की कोणता करार? पुणे करार म्हणून. लक्षात असू द्या, गांधी बाबासाहेब यांच्यात करार कधी झाला हा एक प्रश्न झाला. आणि अजून एक पुणे करार हा कधी झाला? या दोघांचं उत्तर काय आहे? हे एकच आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर गांधीजींच्या बाजूने सही कोण केली हाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो, त्यामुळे तो प्रश्न मी तुमच्यासाठी कमेंटमध्ये सोडतो, अवश्य कमेंट करा. त्यानंतर कोणार्कचं सूर्यमंदिर, जे कोणार्कचं सूर्यमंदिर आहे ते हे कोणत्या शतकात बांधलं गेलं? तर लक्षात असू द्या, हे 13व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि ते कोणी बांधलं? तर नरसिंहदेव या राजाने, हा राजा होता,
तर याने बांधलेलं आहे. हे जे कुठे आहे वगैरे जर प्रश्न आला तर ओडिसामध्ये आहे मित्रांनो. ओडिसामध्ये आपण सरोवर वगैरे पाहिलं होतं, आय थिंक एक चिल्का सरोवर मागच्या टाईमला. म्हणजे काय, फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फक्त ओडिसा नाव आलं ना, या ठिकाणी कोणार्कचं सूर्य मंदिर, त्यासोबत त्याच्यानंतर जर पाहिलं तर आत्ताच आपण चिल्का सरोवर वगैरे पाहिलं आणि खूप सारी माहिती आपण पुढे कव्हर करणार आहोत. परंतु जे झालेलं आहे ते तुम्हाला रिपीट डोळ्यासमोर आलं पाहिजे. त्यानंतर भारतात काळीची मृदा प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते, तर लक्षात असू द्या. तर पहा या ठिकाणी भारतात काळीची मृदा प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते, तर काळीची मृदा हे दख्खनच्या पठारामध्ये आढळते. परंतु सर्वात जास्त आपल्या भारतामध्ये कोणत्या मृदेनं व्यापलेलं आहे किंवा कोणती मृदा सर्वात जास्त प्रमाणात आढळते, असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी लिहून टाका गाळाची मृदा. लक्षात असू द्या, गाळाची मृदा याचं प्रमाण एकूण मृदेपैकी किती आहे, जवळपास 45%, 60 पॉईंट किंवा 60 पॉईंट एवढं प्रमाण आपल्या भारतामध्ये या गाळाच्या मृदेचं आहे. त्यानंतर काळीची मृदा वगैरे पाहिलं तर याचं प्रमाण जवळपास 16% आहे, 16.6%. त्यानंतर लाल मृदा वगैरे आहे, त्यानंतर वनमृदा वगैरे आहे. हे सगळे तुम्ही थोडंफार नजर टाका की कोणत्या ठिकाणी कोणती मृदा वगैरे आढळते. तर लक्षात असू द्या सर्वात जास्त गाळाची मृदा. परंतु काळीची मृदा त्याला रेंगूर मृदा वगैरे सुद्धा म्हणतात. तर दख्खनच्या पठारामध्ये जास्त प्रमाणात ही मृदा आढळून येते किंवा प्रमुख ठिकाण तिचं ते आहे. त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला, तुम्हाला ऑलरेडी खूपदा सांगितलं की जेवढे काही चळवळी सत्याग्रह आहेत त्यांचं नेतृत्व कोणी कोणी केलं हे सगळे तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक पाठ करा. तर चंपारण्य नावाचा जो सत्याग्रह आहे तो कोणत्या वर्षी झाला, तर 1917 लक्षात असू द्या. हा आणि याचं नेतृत्व वगैरे कोणी केलं, गांधीजींनी केलं. आणि हे चंपारण्य पहिलं सत्याग्रह गांधीजींचं होतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय की हे कुठं आहे ठिकाण वगैरे जर पाहिलं तर बिहार या राज्यामध्ये आहे. बाकी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, माहिती तुमच्या इन्फॉर्मेशन हेल्पफुल ठरत असेल तर नक्की लाईक करा. आणि ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी बुद्धिमत्तेची बॅच, ज्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण विश्लेषणासहित शॉर्ट ट्रिक सोबत सगळी तयारी त्या ठिकाणी होईल अशी दक्षता आमची टीम त्या ठिकाणी घेणार आहे. दररोज तुमचा लाईव्ह क्लास होणार आहे, त्यामुळे अवश्य जॉईन करा. खूप महत्त्वपूर्ण माहिती त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजसोबत. पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.